नमस्ते. मी जायकर सुनील भानुदास, आचार्य प्रल्हाद केशवात्रे माध्यमिक विद्यालय पिंपळे, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 10वी विषय मराठी पाठ क्रमांक 8 पाठाचं नाव आहे वाट पाहताना. लेखिका आहेत अरुणा ढेरे. विद्यार्थी मित्रांनो, आपण या लेखिकेंचा एक थोडक्यात परिचय करून घेऊया. मी सुरुवातीला अरुणा ढेरे यांचा जन्म 1957 साली झाला. लेखिका, एक प्रसिद्ध कवयित्री, कथा लेखिका, समीक्षक, कथा, कादंबरी, ललित लेख अशा अनेक लेख त्यांनी लिहिलेले आहेत. त्यांनी विविधांगी लेखन केलेले आहे. मानवी नात्यांचा शोध ही त्यांच्या ललित साहित्याची वैशिष्ट्ये आहेत. त्यांचे प्रारंभ, यक्षरात्र, मंत्राक्षर, निरंजन, जावे जन्माकडे हे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. कृष्ण किनारा, अज्ञात झऱ्यावर हे कथासंग्रह. मैत्रेयी ही कादंबरी, नागमंडल लोकसंस्कृतीची रंगे रूपे, विस्मृती चित्रे असं एक प्रसिद्ध असणारं लेखन त्यांनी केलेलं आहे. लेखिका यांचा जन्म पुण्यामध्येच झाला. त्यांचं शिक्षणही सर्व पुण्यामध्ये झालं, PhD पर्यंत. त्यांनी काही आपल्या जीवनामध्ये आलेले अनुभव सांगितलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपण कशाची तरी वाट पाहत असतो आयुष्यामध्ये. आपण सुद्धा शाळेत शिकत असताना आपल्याला सुट्टी कधी लागते याची वाट पाहतो, कारण आपणा सर्वांना सुट्टी फार आवडते. मग आपण सुट्टीमध्ये अगदी उन्हाळ्याची सुट्टी असो, दिवाळी सुट्टी असो, कोणती सुट्टी असो, मग ती जेव्हा आपल्याला सुट्टी लागते त्यावेळी आपल्या मनाप्रमाणे आपल्याला काही खेळ खेळता येतात, कुणाला गोष्टीची पुस्तकं वाचता येतात, कुणाला प्रवास करायला आवडतं, आणि मग ह्या सुट्टीची आपण वाट पाहतो. तसेच काही लेखिकेने आपल्याला आलेले अनुभव या पाठामध्ये मांडलेले आहेत. त्यांनी म्हटलेलं आहे, प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात कशाची ना कशाची तरी वाट पाहणे हे अटळ गोष्ट असते. प्रस्तुत पाठात लेखिकेने वाट पाहणे या गोष्टीचे अनेक विविध पैलू मांडलेले आहेत, आपल्याला उलगडून दाखवलेले आहेत. कधीकधी वाट पाहणे हा एक सुखद सुद्धा अनुभव आहे, दुःखद सुद्धा असू शकतो वाट पाहण्याचा. त्यात कधी उत्कंठता, कधी हुरूर असते, कधी दडपण असते, कधी भीती वाटते. उदाहरणार्थ, भीती वाटण्याचं एखादा अनुभव तुम्हाला मी सांगतो. परीक्षा 10वीची संपल्यानंतर ज्यावेळेस आपण निकालाची वाट पाहतो त्यावेळेस मात्र आपल्याला भीती वाटत असते. त्यावेळेस खूप दडपण येतं आपल्यावर, खूप टेन्शन येतं. किती मार्क पडत आहेत, कमी मार्क पडले तर सर रागवतील, घरचं रागवतील, अशा प्रकारचं एक दडपण येतं, अशा प्रकारची एक भीती वाटते. तसं आयुष्यामध्ये आपण कशाची ना कशाची वाट पाहताना कधी आपल्याला आनंदही वाटतो, कधी दुःखही होतं, कधी दडपणही येतं. असेच काही अनुभव या पाठामध्ये लेखिका अरुणा ढेरेंनी सांगितलेले आहेत. आपण पाठ ओळीनुसार पाहूया. होळीनंतर थंडी झपाट्याने कमी होत जायची आणि आंब्यावर मोहर नुसता घमघमत असायचा. परीक्षा तोंडावर आली असायची, मोकळ्या अंगणात अंथरून पडायची ती सुट्टी लागल्यावर. पण मार्च एप्रिल मध्ये आम्हाला गॅलरीत झोपायला मिळायचं, लेखिका म्हणतात. बघा, एकदा होळी संपली की थंडीचं प्रमाण कमी होतं, आणि त्या काळामध्ये आंब्याला मोहर आलेला असायचा, त्याचा घमघमाट सुटायचा. त्याच काळात परीक्षा तोंडावर आलेली असायची, आणि मग थंडी संपली की आम्हाला गॅलरीत यायला आवडायचं, झोपायला आवडायचं. तो असायचा मार्च एप्रिल महिना. कारण थंडी संपलेली असते, उन्हाळा लागलेला असतो, आणि मग अशा परिस्थितीमध्ये उन्हाळ्यामध्ये
आपल्याला गॅलरीमध्ये झोपायला मिळायचं, कारण लेखिका पुण्यात राहत होत्या. रात्रीचे मऊगार हात अंगावर फिरायला लागले की झोपेची गडद चाहुल यायची. डोळे मिटताना मनात एकच संदेश जागा व्हायचा, उद्या कोकिळेचं कुहू कुहू ऐकू येईल का बघू. हां, पाटे पाटे गाढ झोपेत असतानाच तो कुहू कुहू आवाज कानावर यायचा आणि त्या आवाजाची वाट पाहण्याचे सार्थक होऊन जायचं. रात्रीचे मऊगार हात अंगावर फिरायला लागले. ती रात्र झोपेमध्ये लेखिका म्हणतात, जणू काही रात्र आमच्या अंगावरून हात फिरवते. आम्हाला गडद झोपेची म्हणजे गाढ झोपेची चाहूल लागते. डोळे मिटताना एकच आम्हाला संदेश आमच्या मनामध्ये यायचा, उद्या कोकिळेचा कुहू कुहू आवाज येईल, बघू येईल का काय. मग ते आपण ऐकू, तो आनंद वाटायचा. पाटे पाटे गाढ झोपेत असताना तो कुहू कुहू आवाज कानावर यायचा आणि आम्हाला त्या झोपण्याचं, अगदी गॅलरीमध्ये झोपण्याचं सार्थक झाल्यासारखं वाटायचं. सुट्टीची वाट पाहणं तर तेव्हापासून सुरू झालेलंच असायचं. अभ्यासाचा आळस नसायचा, पाठांतर आवडायचं. नेमलेली पुस्तकं, गोष्टीच्या पुस्तका इतकीच परत परत आवडीनं वाचली जायची. पण अभ्यासाचं वही पुस्तक जरा बाजूला झालं रे झालं की सुट्टीची आठवण उसळी मारून वर यायची. ते अंगणातलं हजारी मोगऱ्याचं झाड, शनिवार वाड्यात सकाळी सकाळी जाऊन वेचून आणलेली बकुळीची फुलं, माठातला वाळा घातलेलं पाणी, आई आत्यांची कुरड्या पापड्यांची घाई, अंगणभर पडणारे वाळवण, कैरीची डाळ आणि पन्ह, कधीमध्ये घरची परवानगी मिळाल्यावर चोखायला मिळणारे बर्फाचे गोळे, ऊसाचा ताजा रस आणि मुख्य म्हणजे खूप खूप गोष्टीची आणि कवितेंची नवीन पुस्तके. सुट्टीची किती वाट पाहत असू आम्ही. विद्यार्थी मित्रांनो, आपण सुट्टीची वाट पाहतो. तुम्हाला माहिती, सुट्टी मिळाली की उन्हाळा लागला की तुम्ही विहिरीवर पोहायला जाता. तो एक वेगळाच आनंद असतो. शेतामध्ये जाता, आंब्याच्या झाडाखाली बसता, झोपता, आंब्यावर चढता, कैऱ्या वगैरे तोडायला मजा वाटते. पण त्याच काळामध्ये काय झालं, आंब्याला मोहर आलेला असतो, पण एक छोट्या छोट्या कैऱ्या आलेल्या असतात आणि त्या तोडायला आपल्याला मजा येतं. तेव्हा शेतात जायला आवडतं आणि मग आपण सुट्टीची वाट पाहतो. लेखिका म्हणतात, सुट्टीची वाट पाहणं हे आमचं मार्च परीक्षा तोंडावर आलेल्या असायचं, त्या अगोदर चाललेलं असायचं. त्यावेळी मी अभ्यास करायचो, पाठांतर करायचो. आम्हाला अभ्यासाचा आळस नसायचा, कंटाळा नसायचा. वाचन आम्ही करायचो, पुस्तकं वाचायचो, पाठांतर पण करणं आम्हाला आवडायचं. नेमून दिलेली पुस्तकं आम्ही त्याचाही अभ्यास करायचो. अभ्यासाची वही पुस्तक थोडंसं बाजूला ठेवून दिलं की सुट्टीची आम्हाला आठवण यायची. आणि मग आमच्या दारातलं ते मोगऱ्याचं झाडही आठवायचं. आम्ही पुण्यात राहायला होतो शनिवार वाड्याजवळ, आणि शनिवार वाड्यात जाऊन सकाळी सकाळी बकुळीची फुले वेचून आणलेली असायची. उन्हाळा असायचा, होळी संपलेली असायची, होळी सण संपलेला असायचा. आणि मग त्या उन्हाळ्याच्यामध्ये वाळा घातलेलं माठातलं पाणी प्यायला खूप मजा यायची. आणि घरच्यांची जर परवानगी मिळाली की त्या काळामध्ये, विद्यार्थी मित्रांनो, बर्फाचा गोळा असायचा आणि त्याच्यावर वेगवेगळे रंग टाकलेले असायचे. त्या बर्फाच्या गोळ्याला, त्या रंगामुळे थोडीशी चव यायची. आणि घरच्यांची जर परमिशन असेल तर ते आम्ही बर्फाचे गोळे खायचो. त्याचाही अनुभव आम्ही घेतलेला आहे. त्याची वाट आम्ही पाहायचो. ऊसाचा मात्र ताजा रस प्यायला मिळेल, बर्फाचे गोळे खायला मिळतील सुट्टी लागल्यानंतर, या सर्वांची आम्ही वाट पाहायचो. नवीन नवीन पुस्तकं आम्हाला सुट्टीमध्ये वाचायला मिळतील याची वाट आम्ही पाहायचो. विद्यार्थी मित्रांनो, काही विद्यार्थी असे असतात, काही मुलं असे असतात की दिवाळीची सुट्टी असो, उन्हाळ्याची सुट्टी असो, खरंच ते नवीन नवीन काही पुस्तके आलेली, गोष्टीची असो, कथा असो, कादंबऱ्या असो, ते वाचतात. जगाचं दर्शन त्यांना घडतं. न भेटणारी माणसंही भेटतात, न आलेले अनुभवही येतात. सर्व जगाची त्यांना त्या पुस्तकातून माहिती मिळते आणि ते वाचन करत असतात. आणि या सर्वांची वाट आम्ही पाहत असो.
लेखिका म्हणतात, आमच्या भल्या मोठ्या वाड्यात पुष्कळ बिराडं असली तरी अख्ख्या वाड्याला मिळून असलेला एक चौथा मजला म्हणजे माळाच होता. बघा, आम्ही पुण्यात राहायला होतो. मोठा वाडा होता, बरीच बिराडं, बरीच कुटुंब त्या ठिकाणी राहायला होती. सुट्टीची वाट पाहताना जाऊन पुस्तकांच्या घराड्यात बसण्याच्या अद्भुत कल्पनेने अगदी आतून मन फुलून येतात. सुट्टी लागली की काही मुलांना बघा, जवळ पुस्तकं असली की खूप आनंद वाटतो. त्या पुस्तकांच्या घराड्यात बसावंच वाटतं. आपण जसं मुलांच्या घराड्यात बसतो, मुलांच्या गोळक्यात बसतो, गप्पा मारायला मजा येते, एकमेकांशी संवाद साधायला बरं वाटतं, अनुभव सांगायला बरं वाटतं, तसं लेखिकेला पुस्तकांच्या सहवासात राहायला आवडत होतं, त्यांच्या घराड्यात राहायला आवडत होतं. त्यांना ती गंमत वाटायची, मजा वाटायची, एक आनंद वाटायचा आणि त्यांची ती वाट पाहत होती. आणि त्या घराड्यामध्ये ती पुस्तकं वाचली की एक वेगळंच जग त्यांना भेटायचं. न पाहिलेले देश भेटायचे, न पाहिलेली माणसं भेटायची, न आलेले प्रसंग पाहायला मिळायचे, अनोळखी तरी पण आपले वाटणारे, ओळखीचे धागे जोडणारे, न जोडणाऱ्या गोष्टीसुद्धा थक्क करणाऱ्या. म्हणजे जग असंही असेल तर, जगही असं असतं तर. बघा, अनेक पुस्तकातून आपल्याला सर्व जगाचं दर्शन घडतं, माणसांचं दर्शन घडतं. काही प्रसंग ऐकायला मिळतात, वाचायला मिळतात, काही अनुभव येतात. मला केवढं तरी नवेपण भेटत होतं आणि शब्दांची जादू कळत होती. मी वाचत होते त्या गोष्टी, तो इतिहास, ती गाणी कुणीतरी रचलेली होती, लिहिलेली होती. जे सुचलं ते लिहावंसं वाटलं. ते कसं लिहू शकली आहेत ही माणसं. मला भाषेची ताकद समजत होती, लेखकाच्या प्रतिभेची ताकद समजत होती. म्हणून पुस्तक वाचण्याची वाट पाहण्यात उन्हाळ्याच्या आधीचा काळ इतका वेळ लावायचा की बस. लेखिका म्हणतात, मला ही पुस्तके भेटलं की नवे पण वाटायचं. त्या कथा, कादंबऱ्या, गोष्टीची पुस्तकं, त्यातून मला शब्दांची जादू कळायची. मी गोष्टीची पुस्तके वाचत होते, कथा वाचत होते, कादंबऱ्या वाचत होते. तो इतिहास मला माहिती होता, मी ती वाचायचो, मी तो इतिहास वाचायचे. ती गाणी त्या काळातली कुणी लिहिली असेल, कशी लिहिली असेल, त्या शब्दाची ताकद, त्यांना ती गाणी कशी सुचली असते, ते कसे लिहू शकले असतील, ही माणसं किती हुशार असतील. आणि मला भाषेची ताकद समजत होती, शब्दांची ताकद मला समजत होती, शब्दांची ओळख, शब्दाची जादू मला समजत होतं. आणि ज्याने ते पुस्तक लिहिलं, ज्याने ते साहित्य लिहिलं, ज्याने गाणं लिहिलं, त्या लेखकाची जी प्रतिभा असेल ती किती ताकदवान असेल, त्यांची ताकदही मला समजत होती. आणि म्हणून पुस्तक वाचण्याची वाट पाहण्यात उन्हाळ्याच्या आधीचा काळ इतका वेळ लावायचा की बस, खूप वाट पाहायची. आणखी एक महत्त्वाची गोष्ट मी सांगेन माझ्या आयुष्यातली. आणखी एक वाट पाहणं होतं. पोपटांच्या थव्यांचं आमच्या घरामध्ये एक मोठं उंबराचं झाड होतं. ऊन तापण्याचे दिवस आले की त्यांचे थवे उंबरावर येऊन उतरायचे. कशा तरीच पानांचं गाठीचं ते झाड तेव्हा पिक्क्या उंबरांनी आणि रागूंच्या हिरव्या पंखांनी इतकं सुंदर होऊन जायचं. मी वाट पाहायचे त्या थव्यांची, त्या लालसर गोड झालेल्या उंबरांची, माझ्या मनात जाग्या होणाऱ्या कितीतरी कवितांची. त्यांनी सांगितलं एक महत्त्वाची गोष्ट, आणखी एक वाट पाहणं त्यांचं असायचं, तो म्हणजे पोपटांचा थवा. त्यांच्या दारामध्ये एक मोठं भलं असं उंबराचं झाड होतं. कडक उन्हाळा पडला, ऊन तापण्याचे दिवस आले की ते पोपटांचे थवे त्यांच्या उंबरांच्या झाडावर येऊन बसायचे. खूप सुंदर. त्या उंबराच्या झाडावर पोपट येऊन बसले की त्यांच्या हिरव्या पंखाने ते खूप सुंदर झाड दिसायचं. आणि मी त्या थव्यांची वाट पाहायची, त्या पोपटांची वाट पाहायची. ते उंबराचं झाड, त्याला असं लाल रंगाची आलेली उंबरं, ते पोपट खायचे. माझ्या मनातील होणाऱ्या कवितांची आठवण मला यायची. त्या पोपटांची मी वाट पाहायची, कवितांची वाट पाहायची.
खरं तर पुढे मग कवितेचं बोट मी चांगलं घट्ट धरून ठेवलं. तुमची कविता नावाची मैत्रीण असते, पण या ठिकाणी लेखिकेची मैत्रीण म्हणजे पाठ्यपुस्तकातील लेखकांनी लिहिलेली एक कविता, ते म्हणजे साहित्य, ही त्यांची मैत्रीण. आपण कधी पण केव्हा पण मैत्रिणीला हाक मारतो, तिच्याकडे धावतो, तिच्याबरोबर भान विसरून मनातलं वाटेल तर बोलतो. इथे फक्त एक फरक होता, तिला हवं तेव्हा ती माझ्याकडे यायची. कधीही रात्री मध्यरात्री, पण मला मात्र खूप खूप वाट बघायला लावायची. बघा, लेखिका म्हणतात आपण मैत्रिणीला केव्हाही पण हाक मारू शकतो, तिच्याकडे जाऊ शकतो, तिच्याबरोबर भान विसरून मनातलं स्वतःला विसरून तिच्याबरोबर गप्पा मारू शकतो. पण इथे फक्त एक फरक होता की हवं तेव्हा मी माझ्याकडे यायची, कधी रात्री मध्यरात्रीसुद्धा, पण मला मात्र कधी कधी खूप वाट बघायला लावायची. ही साहित्यातली कविता. मी हाक मारल्यावर हमखास येईल असं नसायचं कवितेचं. मग तिची वाट पाहणं, अस्वस्थ होणं, कशातच मन लागेन असं होणं, आई आत्याची ती बोलणी खाणं. आज ते वाट पाहणं आठवलं तरी मी पुन्हा हुरहुरते. उमराच्या पिकल्या फळांवर पोपटांचे हिरवे पंख पुन्हा उतरून यावेत असा उगच वाटत राहतं. विद्यार्थी मित्रांनो, आमची आत्या तेव्हा उरुळी कांचनच्या मराठी शाळेत नोकरी करायची. तेव्हा आजीच्यासारखी उरुळीला सहज जाण्याजोगी वाहनाची सोय नव्हती. आत्या सकाळी 8 वाजताच घरातून जायची, बस पकडून रेल्वे स्टेशनला जायची. मग पॅसेंजरने उरुळी, परत येताना तसंच गाडी पुष्कळदा उशिरा सुटायची. पुन्हा पुणे स्टेशनवर बसनं घरी परतायला तिला कधी 9, 9:30 वाजायचे. आम्ही भावंड तिची वाट बघत वाड्याच्या दिंडी दरवाजात उभी राहायचो. आत्या येईपर्यंत वाट बघून रडू गळ्याशी दाटलेलं असायचं. ती आली की धाकटा भाऊ झेप टाकून तिला लोंबकळायचा आणि मी रडू आवरत हसायची. सगळा शोष निपटून तिच्या जवळ घेण्यानं शांत वाटायचं. तिला नोकरी करणं भाग होतं आणि आमचं वाट पाहणं अटळ. आज हे समजणं, पण तेव्हा जीव नुसता फुटून जायचा. कसली कसली भीती वाटत राहायची. लेखिका सांगतात, आमची आत्या होती एक, ती शिक्षिकेची नोकरी करायची. ती उरुळी कांचनला होती. आमची आत्या सकाळी लवकर 8 वाजता घरातून बाहेर पडायची, स्टेशनला जायची, स्टेशनवरून उरुळीला जायची, बसनं जायची स्टेशनला, स्टेशनवरून रेल्वेने उरुळी कांचनला जायची. दिवसभर नोकरी करून ती संध्याकाळी घरी उशिरा यायची. तिला घरी यायला सुद्धा 9:30 वाजत होते. आम्ही सर्व भावंड एकत्र तिची वाट पाहायचो. धाकटा भाऊ ती आली की तिच्या अंगावर तो तिच्या अंगाला लोंबकळायचा आणि मी रडू आवरत हसायचे. हे सगळं ती आल्यानंतर आम्हाला सगळ्यांना शांत वाटायचं. जोपर्यंत आमची आत्या येत नाही तोपर्यंत आम्हाला भीती वाटायची. आम्ही तिची वाट पाहायचो. तिला सुद्धा नोकरी करणं भाग होतं, त्यामुळे दररोज ती नोकरी करायला जायची. त्या काळामध्ये उरुळीला जाण्याची पाहिजे तशी सोय नव्हती. अशा परिस्थितीमध्ये सुद्धा ती सकाळी 8 वाजता जाऊन संध्याकाळी 9:30 वाजेपर्यंत घरी यायची आणि आम्ही सर्वजण तिची वाट पाहायचो. ती आल्यानंतर आम्हाला खूप आनंद व्हायचा. आमच्या मनात असणारी भीतीही दूर व्हायची. अलीकडे एक सुरेख परदेशी सिनेमा पाहिला, चिनी सिनेमा, पोस्टमन इन द माउंटन हे त्याचं नाव. पहाडी प्रदेशामधला एक जुना पोस्टमन आजारी पडतो, म्हणून त्याच्या जागी त्याच्या मुलानं काम करायचं ठरतं. मुलगा काही फारसा उत्सुक नसतो त्या कामाला, पण शेवटी पत्राचा थैला पाठीवर घेऊन वडिलांबरोबर कामाची माहिती करून घेण्यासाठी निघतो. वाहनांची सोय नसलेल्या लहान लहान वाड्या वस्त्यावर पायी चालत हिंडायच्या. हे वाटतं तितकं सोपं काम नव्हतं. एक अनुभव सांगितलेला आहे त्यांनी एक सिनेमा पाहिला, परदेश सिनेमा. त्याचं नाव होतं, तो चिनी सिनेमा होता, पोस्टमन इन द माउंटन.
तो चिनी सिनेमा होता, पहाडी प्रदेशामधला होता. त्याच्यामध्ये त्या चित्रपटामध्ये एक पोस्टमन होता. तो वाड्या वस्त्यावर पोस्टमन पत्र वाटायला जायचा, पण तो एकेकाळी आजारी पडला. मग असं ठरलं की त्याच्या मुलाने पत्र वाटायची. मग सर्व परिसराची माहिती घेण्यासाठी तो त्यांचा मुलगा पोस्टमनच्या बरोबर तो पत्र वाटायला किंवा परिसराची माहिती करून घ्यायला जायचं. परंतु एक त्याच्यामध्ये असं होता, तो मुलगा अतिशय म्हणजे एवढा उत्सुक नव्हता वडिलांच्या बरोबर काम करायला किंवा वडिलांचं ते काम करायला. पण त्याला पर्याय नव्हता, वडील आजारी होते, त्यामुळे त्याला पर्यायाने ते काम करायलाच लागत होतं. आणि मग ती सर्व माहिती घ्यायला तो वडिलांच्या बरोबर गेला. आणि त्या पोस्टमन इन द माउंट या चित्रपटामध्ये जो प्रदेश होता तो फार पहाडी प्रदेश होता, मोठा प्रदेश होता, डोंगराचा भाग होता. तिथं काम करणं तितकं सोपं नव्हतं किंवा तिथं पत्र घेऊन जाणं सोपं नव्हतं. पाठीवर थैली घेऊन जाणं तितकं सोपं नव्हतं. एका वस्तीवर दोघं बाप लेक येतात. तिथं एक झोपडीशी एक अंध म्हातारी बसलेली असते. पोस्टमन आल्याचं तिला बरोबर समजतं. ती आनंदून जाते. पत्र हातात घेऊन ती स्पर्शानं त्याचा आनंद भोगते. पोस्टमनलाच ते वाचायला सांगते. म्हातारीच्या मुलानं तिला पाठवलेलं ते पत्र असतं. त्यानं आपल्या आईची खूप प्रेमाने विचारपूस केलेली असते. तिला घेऊन जायला तो लवकरच येणार असल्याचं त्यानं लिहिलेलं असतं. ते सगळं ऐकताना म्हातारीच्या तोंडावर खूप समाधान वाटतं. एक वस्तीवर हे दोघं बापलेक जातात, कारण त्या मुलाला सर्व त्या पहाडी प्रदेशातली माहिती करून द्यायची असते. त्यामुळे त्याच्या वडिलाबरोबर तो मुलगा त्या ठिकाणी एका झोपडीमध्ये जातो आणि तिथे एक अंध म्हातारी भोसलेली असते. ती आपल्या मुलाची वाट पाहत असते. पोस्टमन आल्याचं तिला समजतं. तिला खूप आनंद होतो. ते पत्र ती स्पर्शानं आपल्या हाताच्या स्पर्शानं पाहायची. तिला आनंद वाटायचा. तिने मी पत्राची वाट पाहायची. आणि ती म्हातारी आपल्या मुलाने पत्रामध्ये काय लिहिलं त्या पोस्टमनला मला वाचून दाखव असं सांगायची. आणि त्या मुलानं पाठवलेलं पत्र तो पोस्टमन वाचून दाखवायचा. त्या पत्रामध्ये त्या मुलाने आपल्या आईची खूप विचारपूस केलेली असते. त्या आईला, त्या म्हातारीला न्यायला तो लवकरच येणार आहे असं त्या पत्रात लिहिलेलं असतं. आणि हे सगळं ऐकल्यानंतर त्या म्हातारीला खूप समाधान वाटतं. मित्रांनो, हा जो मी थोडक्यात तुम्हाला हा छोटासा परिच्छेद सांगितला ना, याच्यामध्ये हे पत्र कोरं असतं. फक्त त्या म्हातारीच्या समाधानासाठी या पोस्टमनने हे वाचून कोरा कागद वाचून दाखवलेला असतो. मुलगा जेव्हा पुढे होतो तेव्हा त्याला दिसतं की बापाच्या हातात मुळी कोरा कागदच आहे, त्यावर काही लिहिलेलंच नाही. म्हातारी मात्र त्याच्या बापाला पुन्हा पुन्हा धन्यवाद देते, आशीर्वाद देते. तिथून लांब आल्यावर मुलाला बाप सांगतो की ती म्हातारी आपल्या दूर गेलेल्या मुलाची वाट पाहत आहे, त्याच्या येण्याची वाट पाहत आहे. तिचा मुलगा कधीच तिला पत्र लिहित नाही, तिची चौकशी करत नाही, पण तिचं वाट पाहणं पोस्टमनला मात्र सहन होत नाही. त्या म्हातारीला आनंद वाटावा म्हणून दरवेळी पोस्टमन मनाचं कोरं पत्र वाचत आलेला असतो आणि म्हातारीचे शेवटचे दिवस त्यामुळे समाधानात चाललेले असतात. आता त्या तरुण मुलानं त्याची जागा घेताना हेच नाटक पुढे चालवायचं आहे. मी सांगितलं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला, त्या पोस्टमनचा मुलगा ते पत्र वाचताना कोरा कागद आपल्या वडिलांच्या हातातही पाहतो. ते कोरा कागद वाचून झाल्यानंतर मुलगा आणि त्याचे वडील पुढे जातात आणि मग त्याचे वडील सांगतात, अरे मुला, पोस्टमनच्या मुलाला सांगतात. तो पोस्टमन सांगतो, अरे मुला, ही म्हातारी ना त्याच्या मुलाची ती वाट पाहत असते. त्यांचा मुलगा अजिबात त्याला पत्र वगैरे काही लिहित नाही, पण ही नक्की त्याची वाट पाहत असते. कुठेतरी दूर आहे त्यांचा मुलगा आणि म्हणून तिच्या समाधानासाठी मी दररोज कोरं पत्र वाचून दाखवतो. तिला खूप बरं वाटतं, तिला खूप आनंद वाटतो. तिचं दुःख ते पोस्टमनला सहन होत नाही, म्हणून तो कोरं पत्र वाचून त्या म्हातारीला आनंदी करतो, समाधानी करतो. आणि मग तो पोस्टमन आपल्या मुलाला सांगतोय, ही जागा तुलाही पुढे चालवायची आहे,
त्या म्हातारीला आनंद द्यायचा आहे. हिचा मुलगा कधीही येत नाही, कधीही पत्र लिहित नाही, त्यांनी काही लिहिलेलं नाही पत्रात, परंतु मी वाचलेल्या पत्रावरून मी माझ्या भावना, त्या मुलाच्या भावना मी त्याच्या जवळ व्यक्त केलेल्या आहेत आणि त्या भावनांमुळं त्या आईला खूप आनंद वाटतो, समाधान वाटतं. आणि हीच भूमिका तुला पण करायची आहे. हे कोरं पत्र त्या म्हाताऱ्याला तुला वाचून दाखवायचं आहे आणि त्याला आनंदी करायचं आहे. शहरगावी राहणाऱ्या मुलांची पत्र हाच म्हातारीच्या जगण्याचा एकमेव आधार आहे, हे ओळखलं आहे त्या प्रौढ समंजस पोस्टमननं. शहरामध्ये राहणारी, नोकरी करणारी आणि वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी जी मुलं असतात आणि तीच पत्र म्हणजे आपल्या आईवडील जर गावाकडे असतील तर जगण्याचा आधार असतो. त्या पत्रामध्ये ते मुलांनी लिहिलेलं असतं आणि कुणाकून ते तरी आपल्या आईवडील ती म्हातारी माणसं वाचून घेतात आणि त्यांचा तो एक जगण्याचा मार्ग असतो. हे मात्र त्या पोस्टमॅननं ओळखलं होतं. तो नुसता पत्र पोहोचवणारा सरकारी नोकर नाही, तो एक माणूस होता, भला माणूस होता. आपल्या तरुण मुलाला तो केवळ पहाडातल्या वाटा आणि खेडी दाखवत नाही, तर तो त्याला माणसं दाखवत होता. माणसांपर्यंत पोहोचवण्याचे पूल दाखवत आहे. म्हातारीचं वाट पाहणं, सुखाचं करण्याची रीत त्यानं मुलाला समजवली आहे. वाट पाहणं ही गोष्ट एरवी सुखाची थोडीच असते. दुःखाची, काळजी, भीती, अस्वस्थता, तडफड, कितीतरी गोष्टी असतात त्यात भरलेल्या. पावसाची वाट पाहणाऱ्या शेतकऱ्यांचे डोळे आठवा जरा, किंवा विठ्ठलाच्या दर्शनाची वाट पाहणाऱ्या संतांचे अभंग आठवा. त्या करुणेचा स्पर्श झाला की लक्षात येतं. एखादी गोष्ट वाट पाहायला लागते तेव्हा तिची किंमत कळत जाते विद्यार्थी मित्रांनो. कारण शहरगावी राहणारा जो मुलगा असतो तो आपल्या आईवडिलांना पत्र लिहितो आणि खरं तर त्या पत्राची वाट पाहणं हाच एक खरा आईवडिलांचा जगण्याचा मार्ग असतो. पोस्टमनने ओळखलं होतं. पोस्टमन हा नुसता पोस्टमन नव्हता, एक तो माणूस होता, एक भला माणूस होता. तो आपल्या मुलाला फक्त त्या पहाडातल्या वाटा दाखवत नव्हता, डोंगर दाखवत नव्हता, खेडी दाखवत नव्हता, तर त्या परिसरात राहणारी माणसं दाखवत होता. माणसापर्यंत पोहोचण्याचे पूल दाखवत होता. त्याने सांगितलं होतं त्या म्हातारीला आपल्याला सुखी करायचं. ती म्हातारी दररोज आपल्या मुलाची वाट पाहते. ही रीत त्याने समजवली होती मुलाला. वाट पाहणं ही गोष्ट एरवी सुखाची थोडीच असते. दुःख, काळजी, भीती हे सगळ्यांनी भरलेलं असतं. तुम्ही एक गोष्ट आठवा, शेतकरी पावसाची वाट पाहतो, डोळे भरून पाहतो, डोळ्यात अश्रू येतात पाऊस जर नाही आला. वारकरी विठ्ठलाची वाट पाहतात, विठ्ठलाच्या दर्शनाची वाट पाहतात. हा सगळा करुण्याचा स्पर्श आपल्या लक्षात आला असेल. जेव्हा एखाद्या गोष्टीची आपल्याला वाट पाहायला लागते तेव्हा तिची किंमत कळते. जोपर्यंत आपण तिची वाट पाहत नाही तोपर्यंत तिची किंमत आपल्याला कळत नसते. कित्येक मोलाच्या गोष्टी सहज मिळाल्या तर त्या मोलच आपल्या लक्षात येत नाही. एखादी गोष्ट सहजासहजी जर मिळाली त्याची किंमत आपल्याला अजिबात वाटत नाही. पण ती फार कष्ट करून, ती वाट पाहून, मेहनत करून जर मिळवली तर तिची आपल्याला किंमत कळते. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला एक उदाहरण सांगेल. जोपर्यंत आपले आई वडील घरात असतात तोपर्यंत आपल्याला त्या आई वडिलांची किंमत कळत नाही. एखादी गोष्ट आपल्याजवळ असते तोपर्यंत त्या गोष्टीची किंमत कळत नाही. एखादी वस्तू असेल, एखादी व्यक्ती असेल, आपले आईवडील असतील, आजोबा आजी असेल, पण ती एकदा आपल्या घरातून निघून गेल्यानंतर मग मात्र आपण आईची आठवण काढतो, वडिलांची आठवण काढतो, आजोबांची आठवण काढतो, आजीची आठवण काढतो. पण जोपर्यंत आपल्या ते घरामध्ये आहे तोपर्यंत आपल्याला आईवडिलांची किंमत कळत नाही. विद्यार्थी मित्रांनो, वाट पाहताना संयम शिकतो, धीर धरायला शिकतो, एखाद्या गोष्टीवरचा विश्वास घट्ट करायला शिकतो, श्रद्धा डोळस आणि पक्की होऊन जाते, ध्यास वाढत जातो. एखादी गोष्ट आपण तिची वाट पाहतो, त्याचा ध्यास लागतो आपल्याला, मग आपला ध्यास वाढतो. कधी मिळेल मला ती? हे सगळं एक वाट पाहण्याची गोष्ट करताना सहज मनात येते आणि वाटतं की जे हवं ते सहज हाती येऊच नये,
बरोबर आहे. जे एखादी गोष्ट आपल्याला पाहिजे ना, ती जर सहज आली तर आपल्याला अजिबात तिची किंमत करणार नाही. आपण तिचं संगोपन करणार नाही, जपणार नाही. त्याची किंमतच आपल्याला वाटणार नाही. थोडी वाट पाहायला लागावीच. कोणती गोष्ट आपल्याला मिळवायची असेल तर तिच्यासाठी आपला कष्ट केलेच पाहिजे, तिची वाट पाहिलीच पाहिजे, तरच आपण ती जपू शकतो. थोडी तडफड भोगायला लागावीच, तरच सुखाची चव वाढेल, यशाची गोडी वाढेल, प्रेमातली मायेतली तृप्ती वाढेल आणि आयुष्याबद्दलची ओढही वाढेल. अगदी खरं आहे. सगळ्याच गोष्टी आयुष्यामध्ये कधीच आपल्याला कोणतीच गोष्ट सहजासहजी मिळू नये. त्यासाठी आपण थोडंफार तडफडलंच पाहिजे, त्यासाठी आपल्याला त्याचं दुःख वाटलंच पाहिजे, त्यासाठी आपण त्याची वाट पाहिलीच पाहिजे, त्यासाठी आपण कष्ट केलंच पाहिजे, त्याचं दुःख आपण भोगलंच पाहिजे. तरच आपल्याला त्याची ती किंमत वाटेल. मग मायेतली असो, प्रेमातली असो, या सगळ्या गोष्टीतली आपल्याला ओढ ज्यावेळेस लागते त्यावेळी आपल्याला वाट नक्कीच पाहायला हवी, तरच आपण ती गोष्ट जपून ठेवू शकतो. धन्यवाद मित्रांनो. या ठिकाणी हा आपला पाठ संपलेला आहे.